राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासह इतर मागण्यांसाठी सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकऱ्यानं तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। या उपोषणाच्या चौथ्या दिवशी गुरुवार दिनांक 27 रोजी शासनासह प्रशासनानं दुर्लक्ष केलंय। पीक कर्ज माफ करावे आणि आंदोलनाची दखल घ्यावी या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यानं आज दुचाकी जाळून शासनाचा निषेध केलाय। ताकतोडा येथील शेतकरी गजानन कावरखे, नामदेव पतंगे, संदीप मानमोठे, शांतीराव सावके, के सावके यांच्यासह शेतकरी या उपोषणात सहभागी झाले आहेत। राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, पीक विमापासून वंचित शेतकऱ्यांना तातडीनं पीक विमा द्यावा, वन्य प्राण्यांमुळे पिकांचं मोठं नुकसान होत असून वन विभागामार्फत वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे। या मागणीसाठी सोमवारपासून दिनांक 24 रोजी उपोषण सुरू केलंय। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे तसेच पेरणीसाठी नव्यानं पीक कर्ज द्यावे, शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा या मागणीसाठी या भागातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत। दरम्यान मागील 4 दिवसांपासून ताकतोडा येथे सुरू असलेल्या उपोषणाची शासनाकडून तसेच प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी शांताराम सावके यांनी त्यांचे दुचाकी वाहन जाळून शासनाचा निषेध केलाय। यानंतरही शासनाने लक्ष न दिल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय।